ठिकाणी महाराजांच्या चरणावरती आपण सर्वजण आहोत. लक्षात ठेवा, काम करत असताना आपल्याला वेळ मिळत नाहीये. आपण नेहमी म्हणतो टाइम नाही, वेळ नाही, वेळ नाहीये. लक्षात ठेवा, अशी वेळ येणार आहे आपल्याला वेळच वेळ मिळणार आहे. अशी वेळ येणार आहे आपल्याला वेळच वेळ मिळणार आहे. परंतु त्या दिवशी विचार केला तर ती वेळ निघून गेली असेल, ती वेळ निघून गेली असेल. लक्षात ठेवा, आज जग कुठं चाललंय हे बघा. जग संपाच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. आपल्याला विचार केला तर डॉक्टर म्हणतात सर्व झाल्यानंतर आता माझ्या हातात काय नाहीये, जो काय आहे वरच्याच्या हातात आहे. अशी वेळेमध्ये आपल्याकडं पैसा चालत नाहीये, तेव्हा सेवाच कामाला येणार आहे. काय कामाला येणार आहे? आपलं पुण्यच कामाला येणार आहे. त्यासाठी आपली सेवा आपल्या स्वामींच्या बँकेत आपल्याला डिपॉझिट करून ठेवणं गरजेचे आहे. आई भगवतीची सेवा, आपल्या कुलदेवीची सेवा, कुलस्वामिनीची सेवा करणं आपल्याला गरजेचे आहे. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस कसा असेल, काय असेल हे कोणालाही माहित नाहीये. परंतु जो करेल स्वामींची सेवा त्याच्यासाठी उद्याचा दिवस गुजरणार हे त्रिकाळ सत्य आहे. कारण जर पाहिलं श्री स्वामी समर्थ महाराजांनी आज जगभर स्वामींची प्रचिती दिलेली आहे. जगभर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. महाराज नेहमी म्हणतात मात्र पित्र देवो भव, मात्र पित्र देवो भव. आपल्या आई वडिलांची सेवा, आपल्या पूर्वजांची सेवा आणि नंतर हे आहे जो खरंच आपल्या आई वडिलांची सेवा प्रामाणिकपणे करल, आपल्या पूर्वजांची सेवा करल आणि स्वामींची सेवा करल, त्या ठिकाणी सांगतो काहीच कमी पडणार नाहीये. त्यासाठी सर्व ताई आणि दादांना विनंती आहे, त्या ठिकाणी त्रिकाल आरती असते, त्या ठिकाणी त्रिकाल आरती असते. त्रिकाल आरतीला विचार केला तर सकाळी दुपारी आरती असते. पहिल्यांदा 7 वाजता स्वामींच्या मूर्तीवरती, गणपतीच्या मूर्तीवरती आणि महादेवच्या लिंगांवरती त्या ठिकाणी अभिषेक होतो दररोज. आणि नंतर 8 वाजता स्वामींच्या आरती होती. नंतर दुपारी सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती असते आणि सायंकाळी 6 वाजता महानैवेद्य आरती असते. त्यासाठी सर्वांनी कोणत्या ना कोणत्या आरतीला या आणि सर्वांनी स्वामींच्या सेवेमध्ये कंटिन्यू राहा, आरतीला उपस्थित राहा. लक्षात ठेवा, करता करविता स्वामी आहे. आपण सर्वजण स्वामींचे पोष्टमन आहोत. आपण स्वामींचे सर्व पोष्टमन आहोत. पोष्टमनचं कार्य एकच आहे की विचार केला तर पत्र टाकायचं, करून घेणारे ते आहेत, तारणारे पण तेच, मारणारे पण तेच. आपण नाममात्र आहोत पण आपण काम आहे पोष्टमनचं. आपल्यामध्ये कुठेही मीपणा नसावा, गर्व नसावा. कारण करणारे ते आहेत, करून घेणारे ते आहेत. तिथं आल्यानंतर हा दरबार हा सर्वांचा दरबार आहे. त्या ठिकाणी अधिकार महाराजांच्या वरती सर्वांचा आहे आणि हे कार्य पाळण्याला ठिकाणी बसते. आपल्याला विचार केला तर त्या ठिकाणी खटावमान तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये ही सेवा पोहोचणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन सेंटर दरबार, प्रधान दरबार आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे जिल्हा आहे. आणि तिथं स्वामींच्या अत्युच्च कोटीच्या सेवा होतात. हजारो पाठ त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे झालेले आहेत. हजारो पाठ त्या ठिकाणी नवनाथ महाराजांचे झालेले आहेत. हजारो ग्रंथ आणि वाचन त्या ठिकाणी आज अनेक ग्रंथ झालेले आहेत. इतर विचार केला तर स्वामींची सेवाच नाहीये, आज वेगवेगळ्या प्रकारचे सर्व सेवा या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि करून घेणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. म्हणून सर्वांना एकच म्हणणं आहे, सांगणं आहे, संस्कृती हे महत्वाचे आहे. आणि आपली जर संस्कृतीसाठी आपण संस्कृती सोडली तर आपल्याला खूप मोठी अडचण येऊ शकते. म्हणून माऊली नेहमी म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच आपला राष्ट्र टिकेल. त्यासाठी आपण आता विचार केला तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करतो आणि आपण या ठिकाणी प्रार्थना घेऊन आपण सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद घेऊन सर्वांनी मार्गस्थ व्हायचे. श्री स्वामी